अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. आपण सर्वांना माझा श्री गुरुदेव दत्त. चंद्रग्रहण 3 मार्च 2026. 3 मार्च 2026 रोजी होणारं वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे खग्रास आहे, म्हणजेच खग्रास स्वरूपाचं असे आणि ते भारतातून दिसणार आहे. या ग्रहणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार ग्रहणाची सुरुवात जी आहे ती दुपारी 3:20 होणार आहे. दुपारी 4:34 ते सायंकाळी 5:33 पर्यंत ग्रहणाचा साधारणतः मध्यभाग राहील. ग्रहणाची समाप्ती संध्याकाळी 6:48 होणार आहे. भारतात चंद्रग्रहण म्हणजे भारतात चंद्र मावळल्यानंतर उगवतानाच ग्रहण लागलेल्या स्थितीत ग्रस्तोदय दिसेल. बहुतांश शहरामध्ये सायंकाळी 6:20 ते 6:30 दरम्यान चंद्रोदयानंतर केवळ 20 ते 25 मिनिटे हे ग्रहण पाहता येणार आहे. वेध म्हणजे सूतक काळ बघूया. 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 सुरू होणार. चंद्रग्रहणाचे सूतक 9 तास आधी लागते. या काळात मंदिरे बंद राहतात आणि कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणात पाळायचे नियम कुठले आहेत? तर ग्रहणात पाळावयाचे नियम: गर्भवती महिलांसाठी धारधार वस्तूंचा उदाहरणार्थ चाकू, कात्री, सुरी याचा वापर टाळायचा आहे. शिलाई काम करू नये. शक्यतोवर बाहेर पडू नये. सूतक काळात भोजन टाळले जाते. मात्र लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी हे नियम शिथिल असतात. अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवल्यास ते दूषित होत नाही असे मानले जाते. ग्रहण काळात मूर्तीला स्पर्श न करता मानसिक जप, स्तोत्र पठण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करणे किंवा चंद्राचा जप करणे सुद्धा शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर संध्याकाळी 6:48 नंतर स्नान म्हणजे आंघोळ करून घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आणि त्यानंतर भोजन बनवून भोजन करायचे. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या दिवशी येत आहे. ग्रहणामुळे होलिका दहन आदल्या रात्री म्हणजेच 2 मार्च 2026 रात्री करणे शास्त्रोक्त मानले जात आहे. ग्रहण काळात होईल तितका जप करणे अतिशय फायद्याचे ठरते. मुख्य ग्रहण काळात शक्यतोवर झोप घेऊ नये, अन्न भक्षण करू नये असे काही नियम आहेत, ते पाळायला हवेत. श्री गुरुदेव दत्त.